गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲटॉमिक स्ट्रक्चरचा पार्ट 1 आपण कंटिन्यू केला आहे आणि तू 8 लेक्चर पाहिलेस आत्तापर्यंत. मध्ये 1-2 लेक्चर्स आपण कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला टाकले नाहीत कारण तुमची एक्झाम होती संडेची आणि त्या एक्झामसाठी आपण रिव्हिजनच घेतलं होतं ऑफलाईन क्लासमध्ये म्हणून अपलोड केले नाही. तर 9वं लेक्चर घेऊन मी तुझ्यासमोर आलो आहे आणि 8 लेक्चरमध्ये काय डिस्कस केलं हे थोडक्यात सांगतो. सुरुवात केली होती आपण ॲटमच्या आत काय आहे बघण्यापासून. तर ॲटमच्या आत 3 पार्टिकल आहेत जे कुठल्याही 11वी-12वीच्या विद्यार्थ्याला माहितीच पाहिजेत, मग तो आर्ट्सचा असो, सायन्सचा असो की कॉमर्सचा असो. कोणते ते 3 पार्टिकल? प्रोटॉन, न्यूट्रॉन जे की न्यूक्लियसमध्ये आहेत आणि बाहेर जे फिरत आहेत ते इलेक्ट्रॉन. असे 3 पार्टिकल आहेत. ह्या तिन्ही पार्टिकलमध्ये आपला इंटरेस्ट होता इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट समजून घेण्याकडे. मग इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट समजून घेण्यासाठी आपण क्वांटम नंबर नावाचं खूप इम्पॉर्टंट बिट डिस्कस करतोय जे कुठल्याही 11वीच्या स्टुडंट्सला आलं पाहिजे. आणि क्वांटम नंबर्समध्ये मी तुम्हाला 4 क्वांटम नंबर सांगितलेत जे की तुम्हाला इलेक्ट्रॉनचा ॲड्रेस सांगतात. जर कुठल्याही इलेक्ट्रॉनचा ॲड्रेस मला द्यायचा असेल तर त्याला 4 क्वांटम नंबर्स तुम्हाला द्यावे लागतात. हे 4ही क्वांटम नंबर्स मी तुम्हाला सांगितले. पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दुसरा आहे ॲझिमुथल क्वांटम नंबर, तिसरा कोणता? मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि चौथा कोणता रे बाळा? इलेक्ट्रॉनची स्पिन सांगणारा स्पिन क्वांटम नंबर. हे तुझ्या वहीमध्ये आहे. हे 4ही क्वांटम नंबर झाल्यानंतर ऑर्बिटल कसे लिहायचे आपण बघितले आणि त्या ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी आपण रूल डिस्कस केले आणि ते 3 रूल. पहिला होता अबव प्रिन्सिपल, दुसरा होता सांग पॉलीच एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि तिसरा वहीत बघ बरं हंस रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे तिन्ही रूल झाल्यानंतर 3 रूलचा वापर करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी 20 एलिमेंटपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दिलंय. 21 आणि 22 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या स्कॅन्डियम आणि टिटॅनियमचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहिलात आणि मी तुला मागच्या क्लासमध्ये लिहायला सांगितलं होतं व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुठपर्यंत लिहिलं होतं आपण? स्कॅन्डियम पर्यंत लिहिलं होतं. काय चालू होतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. परत एकदा बघ स्कॅन्डियमचं पाठीमागून घेतो, थोडंसं कंटिन्युएशन होईल. स्कॅन्डियम मध्ये इलेक्ट्रॉन आहेत 21 आणि सिक्वेन्स तर तुला माहितीच आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना अबव प्रिन्सिपल नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना सगळ्यात अगोदर 1s मध्ये इलेक्ट्रॉन टाकायचा, मग नंतर कुठे टाकायचा बाळा? 2s मध्ये टाकायचा, 2-2 प्रत्येकी. नंतर 2p मध्ये टाकायचे. किती इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे त्याची. 2p नंतर 3s मध्ये इलेक्ट्रॉन टाकायचे, त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची. 3s नंतर 3p मध्ये इलेक्ट्रॉन टाकायचे, त्याची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे. आणि नंतर 3p नंतर इलेक्ट्रॉन 4s मध्ये टाकायचे, 4s नंतर इलेक्ट्रॉन 3d मध्ये टाकायचे. 4s नंतर इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचे रे बाळा? 4s नंतर इलेक्ट्रॉन द्यायचे 3d ला. हे असं सिक्वेन्स तुला माहिती आहे. हे भरा 2 इलेक्ट्रॉननी, इथे 2 टाका, इथे पण 2, इथे 6, इथे 2, इथे 6, इथे 2 आणि इथे 10 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे कंटिन्यूअस जावं लागतं. मग स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बाळा? 1s2 2s2. 1s2 म्हणजे ह्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s2 ह्याही ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. नंतर 2p6 इथे 6 इलेक्ट्रॉन. पण भरण्याचा सिक्वेन्स कसा आहे? 1 2 3 4 5 6. नंतर 3s2 तिथे पण 2 इलेक्ट्रॉन. नंतर 3p6 किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 1 2 3 4 5 आणि 6. अशा प्रकारे 18 इलेक्ट्रॉन झाले. नंतर 3d ला नाही फिल करायचं, 4s ला फिल करायचं. 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 4s मध्ये तुला माहिती असू दे 2 इलेक्ट्रॉन. आणि 3d चे जे 5 ऑर्बिटल आहेत, किती ऑर्बिटल आहेत? 5. 1 2 3 4 5. त्याच्या पहिल्या ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं कोणाचं? स्कॅन्डियमचं. तू बघ बरं, हे 2 2 4 आणि 6 10 2 12 आणि 6 18. मग हे 19 20 आणि हे 21 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं स्कॅन्डियमचं. स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आणि एक तुला गोष्ट सांगतो, ती माहिती असू दे की स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना तुला काय माहिती असलं पाहिजे? हे इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इथून इथपर्यंत एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे बाळा? आर्गॉनचं आहे.
18 इलेक्ट्रॉन असणार आहे आर्गॉनचं. मग या सगळ्यांच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये स्कोर ब्रॅकेटमध्ये आर्गॉन लिहायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं 4s2 3d1 असं लिहायचं. आता हे पण चालतं. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं किंवा त्याच्या ऐवजी असं, हे असं लिहिलं तरी चालतं. आता ह्याच्यानंतर टिटॅनियमचं मी तुमच्यासोबत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहून घेतलं असतील तू तर पुढे टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुमच्यासमोर लिहिलंय. ॲटॉमिक नंबर किती आहे रे बाळा? ॲटॉमिक नंबर आहे टिटॅनियमचा 22. किती ॲटॉमिक नंबर आहे रे बाळा? 22. थोडा व्हॅनेडियम खाली घेतो जो तुम्हाला लिहायला सांगितलंय. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना आर्गॉनचं आहे. त्याच्या जागी मी आर्गॉन लिहू शकतो आणि पुढे 3d2 4s2 समजतंय. 4s2 शेवटचं ऑर्बिटल आणि मग नंतर 3d मध्ये 2 इलेक्ट्रॉन द्यायचं. ह्या बॉक्समध्ये किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 4sच्या 2 आणि 3dच्या बॉक्समध्ये किती इलेक्ट्रॉन? 1 2 3 4 1 2 2 इलेक्ट्रॉन 4 5 टोटल 5ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. टिटॅनियम नंतर व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुला लिहायला सांगितलं होतं. आता लेक्चर व्यवस्थित ऐक. व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना तू काय केलंयस बघ, बरोबर लिहिलंयस का? ॲटम नंबर 23 आहे. 1s2 2s2 झाले 4 2p6 झाले 10 3s2 झाले 12 3p6 झाले 18. किती इलेक्ट्रॉन आहेत? 23. 18 झाले. 18 नंतर 4s2 झाले 20 आणि आता ह्या 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 3 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे 23 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? व्हॅनेडियमचं. बॉक्स कसे भरशील बरं? हे बघ असे भरशील. इथे 2 इलेक्ट्रॉन, परत इथे 2 इलेक्ट्रॉन. हा इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? इथे इलेक्ट्रॉन आहेत बघ 6. 1 2 3 4 5 6. नंतर 3s मध्ये 2 होते. नंतर 3p मध्ये 6च होते. 1 2 3 4 5 6. नंतर ह्या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते आणि ह्या 3dच्या 5 ऑर्बिटल्स मध्ये 10 इलेक्ट्रॉन बसू शकतात. पण आपल्याला टाकायचे 3च. हे व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तू लिहिलं असेल. हे मी तुला विचारलं होतं, लिहिलेस का? चेक कर तुझं राईट आहे की रॉंग आहे आणि मला सांग. पण ह्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी तुला माहिती असू दे, हे एवढंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आर्गॉनचं आहे. ह्या सगळ्यांसाठी असं लिहिता येतं आर्गॉन आणि बाकीचं जशाच तसं लिहिता येतं त्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणायचं. शेवटचं काय? 4s2 3d3. समजतंय? 4s2 3d3 हा होता व्हॅनेडियम. बरोबर आहे. व्हॅनेडियम नंतर मी क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहे. कोणाचं? क्रोमियमचं. चलो वैनेडियम के बाद आता है क्रोमियम. वैनेडियम के बाद आएगा क्रोमियम. एटम नंबर उसका क्या है बेटा? क्रोमियम. एटम नंबर है उसका 24. चलो शुरू करते हैं बिना किसी रिकॉर्ड से. बिना किसी रिकॉर्ड के शुरू करते हैं क्रोमियम का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जिसका एटॉमिक नंबर है 24. तो पहले 2 इलेक्ट्रॉन डाल दो 1s में 1s2. उसके बाद डाल दो 2s में 2s2. उसके बाद डाल दो 2p में 6 हो गए 10. उसके बाद 3s2. उसके बाद 3p6 हो गए 18. 3p6 के बाद ये आएगा 4s2. कितने हो गए? 20 हो गए. एटॉमिक नंबर 24 है. इसमें आनी चाहिए 3d4. चलो अब ज्यादा फोकस देना बच्चों. इथून पुढे थोडं तुझं इंटरेस्ट वाढव. लक्ष वाढव म्हणजे इंटरेस्ट म्हणजे सांग ह्या 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. ह्या 2s च्या पण ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. 2p ची कॅपॅसिटी असते 6 आहेत 6 इलेक्ट्रॉन. नंतर 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. नंतर 3p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6. नंतर 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. आणि बाळा ह्या 3d मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बघ. 5 ची कॅपॅसिटी आहे ना. 1 2 3 4 इलेक्ट्रॉन आहेत. आता थांब. हे जे डी ऑर्बिटल आहे इथे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत.
4s इलेक्ट्रॉन अगोदर भरलेत n+l रूल नुसार आणि नंतर 3d ला इलेक्ट्रॉन दिलेत. अगोदर कोणाला इलेक्ट्रॉन दिलेत मी 4s ला, नंतर कोणाला दिलेत इलेक्ट्रॉन 3d ला. पण इथे क्रोमियम थोडीशी एक एक्सेप्शनल थिंग करतो स्वतःच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल. म्हणजे तो स्वतःच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलून घेतो ज्याच्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळते. तो काय करतो, ह्या 4s मधला एक इलेक्ट्रॉन कमी करतो आणि ह्या 3d मध्ये टाकून देतो. काय होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 4s2 च्या ऐवजी 4s1 आणि 3d4 च्या ऐवजी 3d5. म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन वाढवायचा आहे बघ, वाढवला, आणि इथे एक इलेक्ट्रॉन कमी करायचा, कमी केला. झालं. असायला पाहिजे होतं हे कट केलेलं 4s2 3d4, पण आहे 4s1 3d5. मीन्स वन इलेक्ट्रॉन इज शिफ्टेड फ्रॉम 4s to 3d ऑर्बिटल. 4s मधून एक इलेक्ट्रॉन 3d कडे शिफ्ट केला. म्हणजे आपण अबोव प्रिन्सिपल ब्रेक केला. काय चूक केली आपण, अबोव प्रिन्सिपल ब्रेक केला. कसा केला, 4s ला 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर 3d कडे इलेक्ट्रॉन द्यायची परमिशन आहे, पण 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d ला देऊन 3d5 केलं, ज्याच्यामुळे क्रोमियमला स्टॅबिलिटी मिळते. आणि या निसर्गाचा नियमच असा आहे, जो कोणी असो, मग तो ऍटम असो की आपण माणूस असो, स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. असं केल्यामुळे क्रोमियमला स्टॅबिलिटी मिळते. म्हणजे ह्या क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रेग्युलर नाहीये बाळा, एक्सेप्शनल आहे. स्टार करून ठेवतो, लिहितो इथे बघ. काय लिहितो, एक असर्शनचं स्टेटमेंट लिहितो. काय लिहू, क्रोमियम 24 हॅज exceptional electronic configuration and does not follows above principle. तो काय करतोय, कोण, क्रोमियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतोय 3d5 4s1, जे की एक्सेप्शनल आहे आणि तो अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाही. अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाही आणि तो एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतोय, हे त्याचं असर्शन आहे. म्हणजे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता त्याचं कारण काय, कारण सांगतो इकडे बघ. कारण काय, क्रोमियमला असं केल्यामुळे, एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवल्यामुळे 4s मधून एक इलेक्ट्रॉन 3d कडे ट्रान्सफर झालाय आणि 3d ऑर्बिटल 3d4 च्या ऐवजी 3d5 झालंय, जे की खूप स्टेबल आहे. रिझन काय, हाफ फील्ड HALF, half filled 3d5 atomic orbital. Half filled 3d5 atomic orbital is more stable than 3d4 partially filled atomic orbital. आता हे 3d4 कसं होतं, पार्शियली फिल्ड होतं, अर्ध भरलेलं नव्हतं. कॅपॅसिटी त्याची 10 इलेक्ट्रॉनची आहे, 5 भरले म्हणजे हाफ फील्ड झालं. तर हाफ फील्ड 3d5 atomic orbital is more stable than partially filled 3d4 atomic orbital. म्हणजे निसर्गाला सुद्धा, म्हणजेच ऍटमला सुद्धा हाफ फील्ड atomic orbital करून सिमेट्री मेंटेन करावी वाटली. इथे सिमेट्री मेंटेन झाली. 4 होते ना, त्याच्याऐवजी 5 टाकल्यानंतर ते बॅलन्स झालं. बॅलन्स झाल्यामुळे स्टेबल झालं आणि स्टेबल झाल्यामुळे ते त्याच कॉन्फिगरेशन मध्ये राहण्याचा विचार करत आहे आणि त्याचं तेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. कोणाचं, क्रोमियमचं. काय असर्शन आहे मग, क्रोमियम हॅज एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड डज नॉट फॉलोज अबोव प्रिन्सिपल. दिस इज द राईट स्टेटमेंट. हे पहिलं स्टेटमेंट राईट आहे, ट्रू, आणि हे त्याचं रिझन सुद्धा ट्रू आहे. हे रिझन सुद्धा ट्रू आहे आणि रिझन त्या असर्शनला फॉलो करतं. काय रिझन आहे, हाफ फील्ड म्हणजे 3d5. हाफ फील्ड म्हणजे कोणते बाळा, 3d5. 3d4 च्या ऐवजी 3d5. हाफ फील्ड 3d5 atomic orbital, AO शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले मी, atomic orbital इज मोर स्टेबल दॅन पार्शियली फिल्ड 3d4 atomic orbital. जे 3d4 होतं ना, ते पार्शियली फिल्ड होतं, त्याच्याऐवजी आपण हाफ फील्ड करून टाकलं. त्याच्या प्रत्येक ऑर्बिटलला एक इलेक्ट्रॉन दिला, ज्याच्यामुळे त्याला स्टॅबिलिटी आली. जसं की समज तुझ्या घरी लहान 5 किड्स आहेत, त्या प्रत्येकाला एक चॉकलेट तू दिलंस, त्या 5ही जणांकडे एक चॉकलेट असेल तर ते शांत बसतील.
तू काय केलंस, चौघाला एक 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 चॉकलेट दिलंस आणि एकाला दिलंच नाहीस, तो गोंधळ घालेल. तर तू प्रत्येकाला एक 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 चॉकलेट दिल्यावर ते चौघही स्टेबल राहतील, गोंधळ घालणार नाहीत. तसंच समज आता तो इथे की प्रत्येकाला एक 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 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ते स्टेबल झाले आणि प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांची जी 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे त्याच्या अर्धी त्यांची कॅपॅसिटी आली, म्हणून त्यांना हाफ फील्ड म्हणायचं. काय 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 हाफ फील्ड म्हणायचं. आणि त्याच्या अगोदर 3D4 असताना ते हाफ फील्ड नव्हतं, त्याला पार्शियली फील्ड म्हणायचं. हे लिहून घेशील तू बोर्डवरचं, जे की एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन आहे क्रोमियमचं. कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्शनल आहे बाळा, हे क्रोमियमचं. बोर्डवरचं लिहून घे. व्हिडिओ पॉज करून लिहून घे, मी थोडं बाजूला होतो आणि पुढच्या कन्सेप्टसाठी रेडी राहा. चलो, आता तू लिहिलंच असशील तर आता लक्ष दे बाळा. मग आता क्रोमियम नंतर 25 ऍटॉमिक नंबर असणारा Mn. किती ऍटॉमिक नंबर याचा? 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 1s2 2s2 2p6 झाले 10. 3s2 3p6 झाले 18. 3p6 नंतर 4s2 झाले 20. आहेत किती? 25. 3D मध्ये 5 टाका. 3d5. पण 3d5 च्या अगोदर इलेक्ट्रॉन 4s ला द्यायचं, मग 3d कडे यायचं अकॉर्डिंग टू अबोव प्रिन्सिपल. खतम. मग ह्यांच्या खाली बॉक्स डायग्राम काढायचं म्हणलं तर व्हाईट कलरने काढतो मी. इथे 2 इलेक्ट्रॉन, लागू दे वेळ, पण तू प्रत्येक वेळेसच हे काढ. इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे रे बाळा किती? 1 2 3 4 5 6. इथे किती इलेक्ट्रॉन? 2. इथे किती इलेक्ट्रॉन सांग? 1 2 3 4 5 6. आता ह्या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि या 3d मध्ये 5 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन. आता ह्या 4s चे इलेक्ट्रॉन 3d ला द्यायची गरज नाही. क्रोमियम मध्ये जसं झालं होतं तसं करू नका, कारण ऑलरेडीच हे हाफ फील्ड आहे. इथला इलेक्ट्रॉन इथे आणला तर अबोव प्रिन्सिपल ब्रेक होईल आणि तसं केल्यामुळे काही स्टॅबिलिटी मिळणार नाही. कळालं? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Mn चं लिहून घे आणि काम करे बघ. एवढ्यांसाठी इथपर्यंतसाठी तू आर्गॉन लिहू शकतोस, आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि त्याच्या पुढचं 3d5 4s2 असं पण लिहू शकतोस. ही असंही लिहिण्याची पद्धत आहे. 18 इलेक्ट्रॉन पर्यंत जेवढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना कोणाचं आहे? आर्गॉनचं आहे. मी आर्गॉन लिहिलो. तिथून पुढे 3d5 4s2 18 आणि हे 5 आणि हे 2 म्हणजे 7 आणि 18 किती झाले? 25. चलो, मैग्नीज के बाद कौन आता है? उसके बाद आता है आयर्न, जिसका एटॉमिक नंबर है 26. तो इलेक्ट्रॉन फील करते जाओ, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनते जाएगा. रेड कलर से लिख रहा हूं मैं इस बार. चलो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेगा 1s2 2s2, उसके बाद 2p6, उसके बाद 3s2, उसके बाद 3p6 हो गए 18, उसके बाद 4s2, उसके बाद 3d6 है ना. अब इसमें 2 इलेक्ट्रॉन, याच्यात पण 2 इलेक्ट्रॉन, इथे 6 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6. इथे रे बाळा 2 इलेक्ट्रॉन, इथे p ऑर्बिटल मध्ये 3 बॉक्स म्हणजे 3 ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. इथे 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये 6 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 असं फील करायचं. आता आयर्न मध्ये 5 इलेक्ट्रॉन भरल्यानंतर पेरिंग सुरू झाली. आपण हंस रूल फॉलो केला. जर असं केलं, इथे न इलेक्ट्रॉन टाकता समज इथे 3 इलेक्ट्रॉन टाकून इथे 4 टाकून असं पेरिंग केलं आणि 6 टाकले तर चुकलं बरं का. अगोदर हंस रूल फॉलो करायचा. पूर्ण 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 5 इलेक्ट्रॉन देऊन पेरिंग सुरू करायचं, तरच हंस रूल फॉलो झाला. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो, नवीन कन्सेप्ट आहे, लक्ष देऊन ऐका. मी क्रोमियम पासून सुरुवात करतो. क्रोमियम मध्ये क्रोमियम कुठे आपला वर आहे ना? कुठे आहे बाळा? नाही, मागच्या पेजवरती आहे क्रोमियम. नाही तर इथूनच सुरुवात करतो मी Mn पासून. या दोघात कंपॅरिझन बघ. Mn मध्ये किती असे इलेक्ट्रॉन आहेत जे पेरिंग मध्ये नाहीयेत, म्हणजे दोघं जोडीनं नाहीयेत? असे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5. बाकी सगळे पेरिंग मध्ये जोडीनं 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 जोडीनं. जे जोडीनं आहेत एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज, यांना म्हणायचं पेअर्ड इलेक्ट्रॉन. काय म्हणायचं? पेअर्ड इलेक्ट्रॉन. जे एका ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहेत यांना म्हणायचं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. काय म्हणायचं?
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघ बरं, अनपेड इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन. तर मॅग्नीज मध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. तर आयर्न मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत बघ बरं. इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, हा इथे आहेत. किती आहेत? 5 आहेत का? नाही. 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. आणि इथे अजिबात नाही. मग कोण आहे? आयर्न, ज्याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. चलो उसके बाद Fe विचारलंच तुला आयर्न मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, तर तू इथे 4 अनपेड इलेक्ट्रॉन दाखव. Fe नंतर कोबाल्ट, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 27 आणि ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी मी हा कलर वापरतो बघ. 1s2 2, 2s2 4, 2p6 10, 3s2 12, 3p6 18, 3p6 नंतर 4s2 3d 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 7, 3d 7. बरोबर आहे. किती झाले? 27 झाले बघ. 2 आणि 2 4 आणि 6 10, 12 आणि 6 हे 18, 18 आणि 2 20 आणि 7 27. तर बॉक्स डायग्राम, इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. इथे किती आहेत बाळा? परत 2. इथे किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6. इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. इथे बघ आता 1 2 3 4 5. नाही नाही, इथे थांब थोडस. 6च 3p6. इथे 4s2 मध्ये 2 आणि 3d मध्ये 7. कसे भरायचे 7? माझ्याकडे लक्ष दे थोडस. 1 2 3 4 5 6 आणि 7 पेरिंग नंतर करायची. प्रत्येकाला एक 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 चॉकलेट दिल्यानंतर पुन्हा डबल चॉकलेट वाटायला सुरुवात करायचं. एकाला 2 देऊन दुसऱ्याला 2 देऊन असं करायचं नाही. अगोदर काय करायचं? प्रत्येकाला एक 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 चॉकलेट द्यायचं. प्रत्येकाला एक 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 चॉकलेट दिलास की मग राहिले 2 चॉकलेट यांना द्यायचं. चॉईसच नाही दुसरी आता. असं करायचं. पुढे देताच येत नाही. तर किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. 3 इलेक्ट्रॉनला जोडी नाही असे 3 अनपेड इलेक्ट्रॉन. खत्म. कोबाल्ट के बाद क्या आएगा? कोबाल्ट के बाद निकेल आएगा. निकेल का एटॉमिक नंबर कितना रहेगा? 28 रहेगा. निकेल का इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कैसे लिखेंगे? कोबाल्ट का लिखा है वैसे ही लिखेंगे. यहां पे 3d7 की जगह हम 3d8 लिखेंगे. देखो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 हो गए 20. अभी हमारे पास कितने इलेक्ट्रॉन है? 28. तो यहां पे करेंगे 3d 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 8. बॉक्स डायग्राम किस तरह से होगी? यहां पे 2 इलेक्ट्रॉन रहेंगे. इथे किती असतील? 2 इलेक्ट्रॉन. मध्ये मराठी प्लस हिंदी बोलतोय, तुला आपलेपणा वाटेल मराठी बोलल्यामुळं. चल, इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 1 2 3 4 5 6. नंतर बघ बरं, इथे किती इलेक्ट्रॉन? 2. इथे किती इलेक्ट्रॉन बाळा? 1 2 3 4 5 6. अब 4s में कितने इलेक्ट्रॉन? 2. और 3d में कितने इलेक्ट्रॉन? 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7 8. 2 अनपेड इलेक्ट्रॉन बच गए. अगर किसने पूछा तुझे कि निकेल में कितने अनपेड इलेक्ट्रॉन है, तब तू बताएगा निकेल में 2 ही अनपेड इलेक्ट्रॉन है. निकेल में कितने अनपेड इलेक्ट्रॉन है बेटा? 2 ही अनपेड इलेक्ट्रॉन है. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत असं विचारल्यानंतर तू सांगशील निकेल मध्ये 2च अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. कुठे आहेत? ते डी मध्ये. निकेल के बाद फिर एक एलिमेंट आएगा जिसका एटॉमिक नंबर 29 है और उसका नाम कॉपर है. और वही एक एलिमेंट है जो मेटल है और इंसानों ने सबसे पहले इस मेटल को यूज करना स्टार्ट किया था. आपण सगळ्यात पहिला मेटल जर कोणता वापरला माणसाने अश्मयुगीन काळात, त्यावेळेस वापरलेला हा मेटल म्हणजे कॉपर. कॉपर बद्दल मी 2 स्टार देऊन ठेवलेत, कारण हा पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे अबोव प्रिन्सिपलचा रूल फॉलो करणार नाही. कसं? बघ आता असं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2
2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d, 4s2, 3d येत आहे इथे 9 करूत. बघ मग आता 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 2च. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन? 6. 1 2 3 4 5 6. 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. 3p मध्ये किती इलेक्ट्रॉन? 3p मध्ये किती इलेक्ट्रॉन? 6च. 1 2 3 4 5 6. 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. आणि 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन ते बघा आता. किती इलेक्ट्रॉन रे बाळा? 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 इलेक्ट्रॉन. पण जर मी कॉपरचा 1 इलेक्ट्रॉन कायमचा घेतला आणि 3d मध्ये टाकला तर 3d 9 च्या ऐवजी काय होते बाळा? 3d 10 होते आणि 4s2 च्या ऐवजी 4s1 होते, जे की अबोव प्रिन्सिपल फॉलो न करणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते. मग त्याच्यामुळे फायदा काय होतो? इथला एक इलेक्ट्रॉन आपण इकडे घेतल्यामुळे, ऐक, इथला एक इलेक्ट्रॉन इकडे घेतल्यामुळे हे फुल फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल होते, पूर्ण भरलेलं ॲटॉमिक ऑर्बिटल होते. आणि पूर्ण भरलेलं ॲटॉमिक ऑर्बिटल जास्त स्टेबल असतं पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल पेक्षा. म्हणून ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाहीत. मग क्रोमियम सारखंच झालं बाळा. ह्याचं काय झालं? फिर एक बार हम लिखेंगे असर्शन और रीजन. क्या हो गया? देखो यहाँ पे असर्शन क्या हो गया? कॉपर, जिसका एटॉमिक नंबर 29 है, कॉपर डज नॉट फॉलोज अबोव प्रिंसिपल. तो अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाही. अँड शोज काय दाखवतो? एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. वाच बरं. क्रोमियम सारखंच कॉपर सुद्धा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो आणि अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाही. हे झालं असर्शन. विचारतात परीक्षेला नीट मध्ये हे, तर याचं कारण काय? खाली लिहायला हरकत नाही, कारण इथे लिहू. ह्याचं रिझन आहे की 3d 9 च्या ऐवजी 3d 10 केल्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळाली. आणि 3d 10 कोणता ऑर्बिटल आहे? फुल फिल्ड. रिझन काय? फुल फिल्ड atomic orbital 3d10 हा 3d10 is more stable than partially filled अर्धवट भरलेलं partially filled काय 3d 9 atomic orbital. जे अर्धवट भरलेलं 3d 9 atomic orbital होतं त्याच्यापेक्षा पूर्ण भरलेलं 3d 10 atomic orbital कधीही स्टेबल असतं. कळालं? फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल अर्धवट भरलेल्या इन बिटवीन भरलेल्या ऑर्बिटल पेक्षा जास्त स्टेबल असतं. म्हणजे निसर्गाला सुद्धा पूर्ण भरलेली ही फुलफिल ऑर्बिटल स्टेबल करावे वाटतात. म्हणून तो कॉपरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्शनल करतो, जे की अबोव प्रिन्सिपल फॉलो करत नाही. दिस इज द रूल. मग कॉपरच्या नंतर लास्ट एलिमेंट आहे झिंक. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू, पण थोडस व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घे. घेतलंस? आता इकडे बघ, मी याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहे झिंकचं लास्ट. काय आहे रे बाळा झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? ॲटॉमिक नंबर आहे 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d 10 झाले 30. 1s2 2 इलेक्ट्रॉन, 2s2 2 इलेक्ट्रॉन, 2p6 1 2 3 4 5 6, 3s
2 इलेक्ट्रॉन 3p6 1 2 3 4 5 6 4s2 आणि 3D मध्ये पूर्ण भरलेला ॲटॉमिक ऑर्बिटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुला एवढं मोठं लिहायचं नसेल तर ह्या एवढ्यासाठी लिहि आर्गॉन आणि पुढे लिहि 3D 10 4s2. ह्याच्यामध्ये एक पण अनपेड इलेक्ट्रॉन नाही. मग त्याच्यावर एक अनपेड इलेक्ट्रॉन होता कॉपरमध्ये. इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन होता बघ कॉपरमध्ये. एक अनपेड इलेक्ट्रॉन 4s मध्ये होता कॉपरमध्ये. ह्याच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही. ही म्हणल्याप्रमाणे मी प्रॉमिस केल्याप्रमाणे 30 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहून दाखवलेत. परत परत व्हिडिओ बघ, नोट्स बनव, कारण काही मुलांची जॉईनिंग लेट आहे त्याच्यासाठी आपण हे व्हिडिओ देतोय. ह्या एवढ्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळली तुला, एक गोष्ट कळली. काय गोष्ट कळली? नोट लिहून देतो बघ. काय कळलं तुला हे नोट लिहून देतो. कळलं काय? नोट विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. काय नोट आहे बघ बाळा. एक नोट अशी आहे, फुलफिल्ड पूर्ण भरलेले, फुलफिल्ड अँड हाफ फिल्ड atomic orbitals are more stable than partially filled atomic orbitals. वाच बरं काय लिहिलंय मी. Fulfilled and half-filled atomic orbitals are more stable than partially filled atomic orbital. हे very IMP. 11वी मधलं पहिल्या टॉपिक मधलं सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट स्टेटमेंट कोणतं म्हणलं तर हे, fulfilled and half-filled atomic orbitals are more stable than partially filled atomic orbital. मग मी कोणते असतात लिहून देतो. इकडे बघा बघ. यस ऑर्बिटलचा विचार करूच नका फुलफिल्ड आणि हाफ फिल्ड मध्ये, कारण यस ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. त्याला फुलफिल हाफ फिल्ड सांगता येत नाही. कोणाकोणासाठी सांगता येतं? पी डी आणि एफ साठी सांगता येतं. बघ इकडे मी इथे कॉलम करतो, दुसरा कलर घेतो, फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल, फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. दुसरा कॉलम करतो हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. तिसरा कॉलम करतो पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. किती कॉलम करतोय मी? 3. फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल, हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल आणि पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. काही अवघड नाही रे बाळा. इकडे बघ काय, फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. कोण आहे फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल? P6 पूर्ण भरलेलं. पुढे D10 पूर्ण भरलेलं. F ची कॅपॅसिटी 14 पूर्ण भरलेलं. हे 3 फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. आता हाफ फिल्ड याच्या अर्ध करायचं. P3, D5, F7 हे हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले असो, मग P5 असेल, P4 असेल, D3 असेल, D9 असेल, D4 असेल, F13 असेल. अर्ध्या कॅपॅसिटीपेक्षा आणि पूर्ण भरलेल्या कॅपॅसिटीपेक्षा कोणती वेगळी कॅपॅसिटी? समजतंय? वाच बरं बाळा. फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स and half-filled atomic orbitals are more stable than partially filled atomic orbitals. इकडे फुलफिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, हे हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत आणि ते पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. कोण स्टेबल? सगळ्यात जास्त हे स्टेबल. आणखी एक घेतो बघ, 7 8 9 G18, G9. जी ची कॅपॅसिटी 9 इलेक्ट्रॉन 18 इलेक्ट्रॉनची असते. 9 इलेक्ट्रॉन किंवा 18 इलेक्ट्रॉन हे हाफ फिल्ड. बाकी हे सगळे पार्शियली फिल्ड. जसं की G जर 12 असेल तर हाफ फिल्ड, जर G 20 असेल तर पार्शियली फिल्ड. हे सगळे हाफ फिल्ड आणि हे सगळे फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हे सगळे पार्शियली ॲटॉमिक फिल्ड ऑर्बिटल.
डायग्राम काढायचं म्हणलं तर पी मध्ये 3 ब्लॉक काढायचं, 6 इलेक्ट्रॉन टाकायचं. डी मध्ये 5 ब्लॉक काढायचं, 10 इलेक्ट्रॉन टाकायचं. एफ मध्ये 7 ब्लॉक काढायचं, 14 इलेक्ट्रॉन टाकायचं. डी मध्ये 9 ब्लॉक टाकायचं आणि 18 इलेक्ट्रॉन काढायचं. डायग्राम काढायचे असतील तर काढता सुद्धा येतील, पण मी आता इथे डायग्राम काढणार नाही. उद्याच्या क्लासमध्ये ह्या स्टेटमेंटला एक्सप्लेन करताना परत एकदा मी डायग्राम काढून देतो. उद्या आपण कंटिन्यू करू. फक्त हे वाक्य विसरू नको. लास्टचं वाक्य काय महत्वाचं आहे या लेक्चरचं? फुल फिल्ड अँड हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल दॅन पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आणि मी लिस्ट केली आहे खाली फुल फिल्ड, हाफ फिल्ड आणि पार्शियली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटलची, जी तुझ्या वहीमध्ये तू व्यवस्थित लिहून घे. मी तुला पुढच्या लेक्चरमध्ये फुलफिल आणि हाफ फिल ॲटॉमिक ऑर्बिटल पार्शियली फिल ॲटॉमिक ऑर्बिटलपेक्षा का जास्त असतात हे डायग्राम कडून व्यवस्थित सांगतो. पुढचं लेक्चर आपण त्याच्यावरतीच घालूया. चल मग भेटूया IIB श्री ट्युटोरियलच्या पेजवरती, यूट्यूब पेजवरती पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.